विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा या दोन्ही परीक्षेचे कवडे क्लासेस अकॅडमी तर्फे तुम्हाला दररोज एक ऑनलाईन पेपर दिला जातो आणि या पेपरचं सोल्युशन संध्याकाळी आयोजित केलं जातं. दररोज एका पेपरचं तुम्हाला नियमित पेपर आणि पेपरचं सोल्युशन नियमित दिलं जातं. आज इयत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर नंबर 89 या नंबरच्या पेपरचं आपण सोल्युशन घेत आहोत. पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल फॉर्म मध्ये असल्यामुळे तो पेपर लगेच आपल्याला तपासता येतो. आता कोणता प्रश्न चुकला, का चुकला, त्यामध्ये आपला विचार कसा होता आणि प्रश्नकर्त्यांचा विचार कसा होता या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि तो पेपर साध्या सोप्या बाळगून पद्धतीनं तो कसा सोडवायला हवा होता, कशा पद्धतीने आपली विचारधारा असायला हवी हे आपण या ठिकाणी समजून घेणार. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय झालं? चालू की केली बंद पडला? कुणाचा केलाय? पहा, पहिला प्रश्न आहे, चार आकृत्या वेगळी काढा, वेगळ्या आकृती काढा. वेगळी आकृती कोणती वेगळी? पर्याय क्रमांक 3. सर्वांमध्ये एक एक गोल रंगवलेले, एक मोकळा, याची जोडी रंगवलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न दुसरा. या ठिकाणी पहा, कोणती वेगळी आकृती निघेल? पर्याय क्रमांक 4. तर त्रिकोणामध्ये 3 त्रिकोण आहेत, एकाने 3 आकृत्या आहेत, चौकोनामध्ये 4 आकृत्या आहेत, त्याच्यामध्ये वर्तुळामध्ये 3 वर्तुळ आहेत आणि चौकोनामध्ये पंचकोन. म्हणजे बाहेरील आकृती आणि आतील आकृती. आता इथे 3 आतमध्ये चौकोन आहेत, 3 त्रिकोण आहेत, 3 वर्तुळ आहेत, यामध्ये 3 पाहिजेत, एकच चौकोन पाहिजे, म्हणजे एकच आकृती आतमध्ये किंवा 3 दिलेले आहेत, या ठिकाणी 2च दिलेले आहेत, वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. चला पुढे नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न, जरा झूम करा. ओके, पहा याच्यामध्ये वेगळी आकृती काढायची. या 4 भागापैकी एकच भाग रंगवलेला आहे, त्यामुळे वेगळा निघणार आहे पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये 2 भाग रंगवलेले आहेत. चला पुढे नेक्स्ट. पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्याला या पद्धतीनं महत्वाचा आहे, समजून घ्यायचा आहे. पहा याच्यामध्ये आलेले अक्षर AMR, 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 वेगळा देखील पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी प्रश्न आकृती काय आहे? आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामधून काय प्रश्न विचारलेला आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे? तंतोतंत जुळणारी आकृती. आणि या ठिकाणी पाहिला अधिकचं चिन्ह डाव्या बाजूला, याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल. पर्याय कट पद्धत वापरूया आपण. पर्याय कट पद्धत वापरली की लक्षात येतं, अधिकच्या चिन्हावरून दुसरा पर्याय कट होईल. गोलावरून पाहिलं, पहिला पर्याय कट होईल, रंगवलेला आहे म्हणून. आता पहिला दुसरा तो कट झाला, राहिला तिसरा चौथा. फरक शोधा. आतमध्ये इथं रेषा गेलेल्या आहे, त्या ठिकाणी आतमध्ये गेलेल्या नाही. आपल्याला काय पाहिजे? आतमध्ये गेलेल्या पाहिजे का नको? नको. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. याच्यामध्ये तंतोतंत जापा रंगवलेला भाग, वरील भागातील डाव्या बाजूचा सर्वत्र तो रंगवलेला आहे. नंतर खालचे पहा, उजव्या बाजूचा आडवा पाहिजे, पहिला पर्याय कट होईल, राहिला दुसरा तिसरा चौथा. खालचा हा पहिला डाव्या बाजूचा खालचा, त्याच्यावर पर्याय क्रमांक 3 कट होईल. दुसरा आणि चौथा फरक काय आहे? रेष या ठिकाणी दिलेली नाही, इथे रेष दिलेली, आपल्याला रेष हवी आहे, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये थोड्याशा रेषा पहा. या ठिकाणी उलटा त्रिकोण सर्वत्रच आहे. या ठिकाणी वरच्या बाजूचा आकार पाहिला, कापणीचा आकार. चौथा पर्याय कट होईल, कापणीमध्ये रेषा आहे म्हणून. पहिला दुसरा तिसरा
त्याच्यामध्ये फरक पहा. या ठिकाणच्या रेषा पहा. या ठिकाणी सरळ गेलेल्या रेषा वरपर्यंत इथे नाही, रेष दिलेली नाही. आपण हा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय या ठिकाणच्या रेषेमध्ये, त्रिकोणामधली रेष. इथे त्रिकोणात रेष आहे, आपल्याला नको आहे, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. बारीक बारीक एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं खूप सोपं असतं. तर आपल्याला पुढील प्रश्न क्रमांक 8वा. त्या ठिकाणी वरचा पाहिला, वरचा आकार, इथे कोणता पर्याय कट नाही होत. त्या ठिकाणी अधिक आणि त्रिकोण आहे, त्या ठिकाणी गुणिले, हा पर्याय कट होईल. अधिक त्रिकोण, अधिक त्रिकोण, अधिक त्रिकोण. आणि तिसऱ्या ओळीला काय, स्वस्तिक चौकोन गुणिले, स्वस्तिक चौकोन गुणिले. पहिला आपण पर्याय कट केला, इथं गुणिले चिन्ह आहे. स्वस्तिक त्रिकोण, स्वस्तिक चौकोन गुणिले. आता हे स्वस्तिक पहा आडवं, या ठिकाणी काय झालं, हे स्वस्तिक तिरका आहे, हा पर्याय कट होईल. पहिला 3 घेतलाय, स्वस्तिक पहा वेगळ्या पद्धतीचं आहे, ते या ठिकाणी बरोबर जुळते 4 नंबर मध्ये. सगळं पहा, एकदा सगळ्या गोष्टी पहा. चौकोन गुणिले चौकोन. या ठिकाणी थोडीशी संदिग्ध आहे प्रश्नामध्ये, या ठिकाणी थोडासा आकार इथला मधला चौकोनी आकार, हा पर्याय क्रमांक त्यांनी 4 दिलेला आहे आणि हा चौकोनी आकार या ठिकाणी जुळतोय. स्वस्तिक या उत्तर पर्याय क्रमांक 3च असायला हवं. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये काय होतं का, मधला चौकोन चुकीचा आहे, त्यामुळे याचं उत्तर बदलायला हवं. उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर हे लिहून रे, 8 नंबरचा पर्याय बदलायचा. चला पुढे 9वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. याच्यामध्ये लुप्त आकृती आहे, याच्यामध्ये बसणारा आकार ओळखायचा आहे. पहिल्याच्या दुसऱ्याशी मध्ये काय आहे, आरशातले. पहिल्याच्या तिसऱ्यामध्ये पाण्यामधला आहे, म्हणजे याच्या पाण्यामधलं पहा किंवा याचा आरशामध्ये पहा. आरशामध्ये पहिला उलटा त्रिकोण पाहिजे आणि या बाजूला पाहिजे उजव्या बाजूला. याच्यावरून पहिला पर्याय या ठिकाणी उलटा त्रिकोण नाहीये. या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे रंगवलेला भाग, केवळ रंगवलेला भाग पहा, या पद्धतीने पाहिजे, या पद्धतीने. तो इथं उलटा आहे म्हणून हा पर्याय कट. या रेषेला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 3 कट. पहिला आणि चौथा फरक आहे त्रिकोणामध्ये. इथे सरळ त्रिकोण आहे, इथं उलटा. आपल्याला कसा लागेल, त्याचा आरशात पाण्यात घेतलं तर उलटा होईल. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. तर पुढे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातले. या ठिकाणी चौकोन या कोपऱ्यामध्ये होईल, याचा आरशातील पहा, याचं पाण्यातील पहा. या ठिकाणी चौकोन तयार होणार आहे, त्याच्यावरून पहिला पर्याय क्रमांक 4 कट होईल. पहिला दुसरा तिसरा फरक शोधा. त्याच्यामध्ये फरक शोधल्यानंतर तुमच्या लक्षात येतात गोष्टी त्या. त्या ठिकाणी हा आकार सर्वत्र सारखा आहे. आता रेषा पहा, त्याच्या बाजूने 2 रेषा आहे बरोबर, इथे रेषा आहे बरोबर. त्या ठिकाणी रेषा जास्त दिलेल्या आहे, जेवढ्या पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे, हा पर्याय कट होईल. पहिला दुसरा फरक शोधा. या ठिकाणी चौकोन आहे आणि या ठिकाणी कर्व आहे. कर्व नको आपल्याला, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 11 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं होत नाही, पहिल्याचं चौथ्यामध्ये आरशातील म्हणजे दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये असणार. म्हणजे या ठिकाणी रंगवलेला भाग पाहिजे, म्हणजे या ठिकाणी चौकोन तयार होईल या रेषेने या पद्धतीचा, आणि त्याच्यात लगेच रंगवलेला भाग पाहिजे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 12. त्या ठिकाणी बारीक जेव्हा जाळी असते तेव्हा त्या ठिकाणी खूप बारकाईने पाहावं लागतं. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आहे, आरशातील आहे. पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातील आहे. किंवा ही आकडा उचलून या ठिकाणी छाप मारला म्हणलं तरी काय. आता मधला डोळ्याचा आकार पाहिला, त्या डोळ्याच्या आकारावरनं पहिल्या तिसरा कट होतो. आता 4 नंबरचा या ठिकाणी पण जर पाहिला आकार, तर या डोळ्यामधला अंतर इथे जास्त आहे, त्यामुळे चौथा पर्याय कट करू शकता तुम्ही. ओके. आता याला पहिला आणि दुसरा फरक काय आहे पहा. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये फरक काय आहे, बारकाईने तपासा. या ठिकाणच्या रेषेमध्ये, या ठिकाणच्या रेषेमध्ये, या ठिकाणची रेष इतकी हे चालेल का पहा बरं, नाही. या ठिकाणी या ठिकाणी पहा, ही रेष पारा ती कोपऱ्यामध्ये गेली का ही रेष नाही गेली.
म्हणजे या ठिकाणी याचं जेव्हा आरशातलं पाहतो तेव्हा कोपऱ्यामध्ये नाही गेलेली, मग आपल्याला इथं जेव्हा असेल तेव्हा ती कोपऱ्यामध्ये जाणारी नको आहे, म्हणजे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणची आकृती. जेव्हा याचा आरशामध्ये केलं जातं तेव्हा हे भाग या ठिकाणी जाणार. ओके, तर 13 ते 16 मध्ये मालिका आहे, एक रेष आहे. दुसरी रेष वाढली, कुठे वाढली, कोणत्या दिशेने वाढली, या ठिकाणी वाढली म्हणजे कोणत्या दिशेने वाढली, घड्याळाच्या दिशेने. पुन्हा अजून एक रेष वाढली, पुन्हा एक रेष वाढणार आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. या ठिकाणी उभी रेष येईल. या पद्धतीचा पर्याय पहा, कोणताही पर्याय. पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 त्यामध्ये पहा, त्रिकोण 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 त्रिकोण. ओके, त्याच्यामध्ये किती रेषा आहेत, 2 आहेत. त्याच्यामध्ये एकच रेषा आहे, त्याच्यामध्ये 2 रेषा आहेत, त्याच्यामध्ये 3 रेषा आहेत, म्हणजे याच्यामध्ये 4 रेषा असतील. 4 रेषा याच्यावर पहिला पर्याय कट करा, ही चौथा पर्याय कट होईल. याच्या 2च रेषा, हा पर्याय कट होईल. एवढ्या वाढतील का रेषा, हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे 15वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये काय अडचणी आहेत, कशा पद्धतीने मालिका तयार होते पहा. फक्त त्रिकोणावरती पहा, त्रिकोण कुठे आहे, वरच्या बाजूला. त्रिकोण उजव्या बाजूला. त्रिकोण खाली, म्हणजे त्रिकोण कसा फिरतोय, घड्याळाच्या दिशेने. म्हणजे आता त्रिकोण कुठे येणार आहे, डाव्या बाजूला येणार आहे. त्याच्यावर पर्याय कोणते कट होतील, पर्याय क्रमांक 3. ओके, आता बाणाकडे पाहूया. बाण डाव्या बाजूला खाली आहे, बाण डाव्या बाजूला वर आहे, बाण उजव्या बाजूला वर आहे, म्हणजे बाण उजव्या बाजूला खाली. त्यावर उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्न अतिशय महत्वाचा असतो. तो प्रश्न व्यवस्थित सोडवण्याची पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी हा बाण हा एक असा आहे, पहिल्यानंतर दुसऱ्यानंतर काय झालं, इथं एक बाण वाढला. आता त्या ठिकाणी कोणता बाण वाढला हे आपल्याला सांगता येते. तर नवीन आलेला बाण ही पाठीमागे गोल असणार. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा बाण आहे आडवा, म्हणजे उजवीकडे डावीकडे जाणार आहे. तो वर गेला, उजवीकडे गेला, म्हणजे आता कुठे येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे हे पाहिलं, पहिल्यामध्ये उजवीकडे जाणार डावीकडे जाणार एक बाण होता. हे वाढलेले धरू नका, फक्त या बाणाकडे लक्ष द्या. तो या ठिकाणी उभा झाला, आडवा झाला, आता उलटा होणार आहे. त्याच्यामुळे कोणते पर्याय कट होतील, पहिला पर्याय कट. तर इथं 2 बाण होते, 2 मध्ये 1 बाण होणार नाही. आता काय होते बरोबर, पहिल्या आकृतीमध्ये जेव्हा आडवा होता, जेव्हा दुसऱ्या आकृतीमध्ये तो उभा झाला तेव्हा त्या ठिकाणी काय झाला, नवीन बाण आला. ही आकृती जेव्हा पुढे गेली तेव्हा म्हणजे आडवा बाण येते नवीन. प्रत्येक याच्यामध्ये हा बाण फिरत जातोय, नवीन येणारा बाण आडवा आहे. आता पहिल्यांदा बाण डावीकडे तोंड होतं त्याचं, आता इथं डावीकडे तोंड होतं. आता नवीन आलेला बाण उजवीकडे तोंड आहे. पण बाण फिरताना असं होतंय का की एक बाण फिरतोय एक बाण फिरत नाही, असं प्रत्येक बाण फिरतोय. किंवा साध्या सोप्या भाषेत 1 बाण 2 बाण 3 बाण, आता किती बाण आहेत, 4 बाणावर पर्याय कोणते कट होईल, चौथा पर्याय कट होईल, पहिला पर्याय कट होईल. राहिले कोणते, तिसरा पर्याय कट होईल. 4 बाणावर पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. किंवा बाणांची संख्या. चला प्रश्न क्रमांक 17. हे बघा, समजून घेण्याची पद्धत आहे. आपण त्याला जी अवघड सोपी वाटली पद्धत त्या पद्धतीने सोडवू. चला पहिल्याचा दुसरे संबंध काय आहे, पाण्यातील प्रतिबिंब आहे. याचं पाण्यातील प्रतिबिंब आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 3. 180 अंशात पण असू शकतं. पर्याय कट पद्धत म्हणून तर गरजेची आहे. आपण धरून चालायचं नाही की फक्त पाण्यातीलच असेल, आपल्याला वेगळा अँगल पण विचार करायला हवा. काय झाले, पहिल्यातनं दुसऱ्या त्रिकोण होता तो चौकोन झाला. म्हणजे काय झालं, एक बाजू आहे रंगवलेला भाग
अर्धाचे डाव्या बाजूचा, इथे डाव्या बाजूचा. आता इथं कोणती आकृती आहे? चौकोन आहे. याचा काय होईल? पंचकोन. पंचकोनाने रंगवलेला भाग डाव्या साईडला आहे त्यांचे आहे. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न. म्हणजे या पद्धतीनं पीच हे काय आहे रे? आरसे. या आरचा आरशामधील पर्याय क्रमांक 4. चला पुढे 20 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट समजून घ्या. या ठिकाणी पहा काय झालं. पहिल्यामध्ये गोलामध्ये कोणतं चिन्ह आहे? अधिक. काय झालं ते? म्हणजे काय होतंय? अधिकचं गुणिले होते म्हणजे काय होतंय? ते फिरतंय चिन्ह. किती फिरतंय? किती अंशात फिरतंय? 45 अंशामध्ये फिरतंय. मग तशा पद्धतीनं अधिकचं चिन्ह आहे चौकोनामध्ये, ते फिरून काय होईल? गुणिलेचं चिन्ह होईल 45 अंशात फिरलं की. तर उत्तर कोणतं येईल? चला पुढे प्रश्न क्रमांक 21 ते 24. या ठिकाणी आकृती पूर्ण करा आहे. आकृती भौमितिक आकृती पूर्ण करा. या ठिकाणी पहिल्या जो आकार आहे त्याच्यावरनं दुसरा आणि तिसरा पर्याय कळतो. राहिला पहिला आणि चौथा. फरक काय आहे त्याच्यामध्ये? पहिल्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे? याची लांबी या ठिकाणी बरोबर. या ठिकाणी तो जास्त लांब आहे किंवा आता जो पाहिला या ठिकाणी तो कर्व आहे. या ठिकाणी थोडा कर्व आहे आणि या ठिकाणी काय केलाय? तो सरळ असं गेला. या ठिकाणी आपल्याला येऊन अशा वळलेला पाहिजे होता, तो इथं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 22वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा आहे. आपल्याला वरचा भाग पहा. या ठिकाणचा हा त्रिकोण आपल्याला आतमध्ये बसणारा या पद्धतीने पाहिजे सर्वत्र आहे. नंतर लगेच त्याला व्ही ला व्ही आहे. मी लगेच इथं व्ही ला व्ही पाहिजे आहे का? इथं नाही. हा पर्याय कट होईल. आता इथं आहे, इथे आहे, इथे आहे. नंतर काय? त्यापेक्षा मोठा व्ही. छोटा व्ही त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा पाहिजे. या ठिकाणी आहे मोठा, या व्ही आहे मोठा, या ठिकाणी आहे मोठा. इथं खाली पुन्हा व्ही पाहिला. या ठिकाणी आता इथं बघायला काय पाहिजे? या ठिकाणचा अँगल पहा. या ठिकाणचा अँगल, या त्रिकोणाचा जो अँगल आहे हा अँगल आणि या ठिकाणचा हा अँगल जुळत नाहीये. या ठिकाणी पाहिल्याबरोबर तो वाटतोय या ठिकाणी हा मोठा अँगल आहे, जेवढा पाहिजे त्यापेक्षा तो मोठा अँगल आहे. या ठिकाणी ज्यादा खोल गेलेला आहे, एवढा खोल जाणारच नाहीये. एवढा खोल आतमध्ये जाणारा वेळ आहे का? नाही. म्हणून हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा फरक बारकाईने शोधा. हा या ठिकाणचा आकार, या शेवटचा व्हीचा कोन आणि या व्हीचा कोन पाहिला तर या ठिकाणचा कोन मोठा आहे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला 23वा प्रश्न. या पद्धतीने प्रत्येक प्रश्न खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. तर या ठिकाणी हा आकार कशामध्ये बसेल? आता या ठिकाणी पहा आडवी आणि उभी रेषा आहे, म्हणजे ती या ठिकाणी बसणार आहे. आडवी आणि उभी रेषा इथं कोणता पर्याय कट होत नाही. या ठिकाणी जर असं पाहिलं तर इथं आडवी रेष बसते, उभी बसते, आडवी बसते, उभी बसते, आडवी बसते, उभी बसते, इथे बसते. तर याच्यामध्ये पाहिजे या ठिकाणची रेष पहा. या ठिकाणची रेष या जाडीनुसार पाहिलं तर पहिल्याकडे इथं त्रिकोणी आकार आहे, म्हणून हा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला, दुसरा, चौथा. हा आकार पहा. त्या आकाराची जाडी या ठिकाणी असते, हा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. फरक शोधा पहिल्या आणि चौथ्यामध्ये. या ठिकाणची ही जाडी पहा, या ठिकाणची ही जाडी पहा. या ठिकाणची उडी पाहिजे त्यापेक्षा ही जाडी जास्त जाड आहे, तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 24. या ठिकाणी आकार पहा. हा काटकोन आकार आहे. या काटकोन आकारावरून पहिल्या पर्याय क्रमांक 3 कट होतो आहे. ओके. नंतर 3 का कट आहे? इथं काटकोन नाहीये, इथं 3 का. त्यानंतर पहा पहिला, दुसरा, चौथ्यामध्ये त्या ठिकाणी सरळ रेषा आहे. त्या ठिकाणी सरळ आहे का? सरळ आहे तर तिरकी, म्हणून हा देखील पर्याय कट होईल.
तिसरा आणि चौथा पर्याय कट केला, राहिला पहिला दुसरा. फरक पहा, त्याच्यामध्ये इथे सरळ तिरकी रेषा आहे, हा पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. आपण प्रत्येक पर्याय गोरे प्रत्येक पर्याय आपण कट करतोय. प्रत्येक पर्याय कट पद्धतच वापरायची. हा का चुकीचा, तो का चुकीचा. जेव्हा आपण हे मनाला पटवून द्याल शिंदे, तेव्हा ते कळणार आहे. सरळ तोंड करून बसा, सरळ सरळ या पुढं किंवा अलीकडे सारखा. चला पुढे. TBAT याचा आरशातलं पाहिजे. टीचं टीच होणार आहे, म्हणजे टीचं या पद्धतीचा टी पाहिजे. तर पहिला पर्याय कट होईल. टीच्या नंतर पहिले या टीचं इथे येईल, या टीच्या नंतर एच येईल, या टीच्या नंतर एच पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. फरक पहा, आता दोन्ही बाजूला टी पाहिजे, इथं टीच्या इथं टी नाहीये, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. तुला मराठी कळतं का? मध्ये बसा म्हणलेलं कळतं का दोघांना? आडवी लाईन करून बसा, आडवी बाहेर दोघे दिसले पाहिजे काय करता येते. हा, चला पुढील प्रश्न. आरशातील हे फूल पाहिलं, 5 पाकळ्याचं फूल वरती आहे, ते वरतीच राहणार आहे, ते असं खाली जाणार नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता पहा, हे फूल उजवीकडे झुकलेले, आरशामध्ये ते डावीकडे झुकलेलं असणार, डावीकडे. त्याच्यावर चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि दुसरा. फरक शोधा. इथं रंगवलेला आहे, इथं रंगवलेलं नाही. आपल्याला रंगवलेलं पाहिजे का नको? नको, म्हणून पहिला पर्याय कट. उत्तर पर्याय क्रमांक. किती सोपं आहे पहा, अगदी सोपं पद्धत आहे. फक्त तुम्ही प्रत्येक प्रश्न प्रत्येक पर्याय का चुकीचा आहे हे मनाला पटवून देते. आपण प्रश्नाचे उत्तर काढत नाहीये, आपण हे का चुकीचं हे पटवून देतो. जेव्हा ही तुम्हाला सवय लागली ना की हा पर्याय का चुकीचा, हा पर्याय का चुकीचा, तर तुम्हाला हे शिकवावंच लागणार नाही. ही बेसिक पद्धत आहे. चला, 6च्या आरशामध्ये जवळ येणारे या ठिकाणी अशा त्याच्यावरून पहिला दुसरा चौथा ओके. जे 6चे पाहिलं तर त्याच्यावरनं पहिला दुसरा चौथा पर्याय करत होते, बाकीचं बघितलं बघायचं गरज. आणि जेव्हा पहिल्यावरनं डायरेक्ट उत्तर निघतं तेव्हा मग बाकीच्या गोष्टी बघायच्या. मार्क लिहिले तर कुणाचे जाणार आहे? मार्क मागे जाणार आहे. तुम्हाला 100 पैकी 100 पडले, मला पुरस्कार मिळणार आहे, तुमची निवड होणार आहे, तुम्ही उड्या मारत जाणार आहे. ओके. कमी मार्क पडले तर माझी काही जाणार आहे. तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जगदाळे नुसतं बसून उपयोग नाहीये, आपल्याला ते समजून घ्यायचंय प्रत्येक गोष्ट. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न 28वा. तर प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर समजून गेल्यावर काय झोपला होता का रे? हा, समजून झाल्यानंतर खाली घ्यायची गरज आहे का? या ठिकाणी पित्ता चौकोन आहे, याच्या भोवतानी 4ची पाकळी आहे, 4चं फूल आहे. हे डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला फूल, याच्यावर पहिला आणि दुसरा पर्याय करतो. 5. दुसऱ्यामध्ये जशी आहे तशी आकृती नाही ना. हे खाली पाण्यात जाणार आहे का? नाही जाणार, हे पाण्यात काय. आता राहिले या दोघांमध्ये फरक भरलेला टिंब, त्यामुळे चौथा पर्याय करतो. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे. प्रश्न क्रमांक 29. हायस्ट किती झाले आजचा? चला प्रश्न क्रमांक 29. हायस्ट किती येते? 73. का एवढा अवघड आहे का पेपर? का खालून वर गडी घातली, इकडून गडी इकडे घातली, पुन्हा इथं गडी घालून 2 टाकले, 2 गोल केले, खाली उघडले काय होणार आहे? एका रेषेत इथे 2 येणार, म्हणजे इथं 2 आणि 2 4 पाहिजे. याच्यावर पर्याय कट करा. याच्यावर पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय चालेल, तिसरा चालेल, चौथा कट होईल. राहिला कोणता? दुसरा तिसरा. काय फरक आहे रे? याचं आरशामध्ये काढलं तर कसं होणार आहे? या पद्धतीने होईल, त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. उत्तर काय येणार आहे? 2. चला पुढे. प्रश्न क्रमांक 30.
वर गडी घातली, इकडून गडी इकडे घातली, त्या ठिकाणी चौकोन कापलेले, चौकोन आहे ते आकार चौकोन आहे त्या ठिकाणी, म्हणजे चौकोनाची उघडली तर साखळी तयार होणार आहे. या पद्धतीची साखळी, या पद्धतीची साखळी आहे का इथं? नाही. इथं आहे का? आहे. इथं नाही. ते ज्या ठिकाणी जशी पाहिजे अशी तिरकी, ही फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे, म्हणजे उघडून बघावी देखील लागली नाही. आणि मग याचं या ठिकाणी आरशातले, याचं पाण्यातले हेच बघायचं. चला प्रश्न क्रमांक 31. तिरकी गडी इकडून इकडे घातली, इकडून इकडे गडी घातली आणि या ठिकाणी त्रिकोण टाकले. असे गडी उघडेल, इथं त्रिकोण जाणार आहे. हा बिंदू हे टोक या ठिकाणी जोडतं, हे आहे या ठिकाणी, हे इथं जोडतं. हे जेव्हा तिकडे जाईल तेव्हा हा त्रिकोण या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी खाली गोल आहे मोकळा त्रिकोण आणि खाली मोकळा गोल, याच्यावर पण आहे कोणते कट होतील? अहो प्रश्न आकृती बाकी उघडून बघायची देखील गरज नाही. त्रिकोणात त्या खाली गोल आहे का? इथं त्रिकोण खाली गोल इथं आहे का? म्हणजे इथं आहे का? इथं आहे का? म्हणजे केवळ एवढीच आकृती प्रश्न आकृती बघितली तर त्याच्यानं पहिला दुसरा चौथा पर्यंत कट होतोय, सोडवावं देखील लागत नाही. आमचं डोकं चालायला पाहिजे का नको? हुशार बरोबर आहे. आमचं डोकं जातं चटणी खायला. चला पुढे. वर्ण त्रिकोण कागद आहे आणि वर गडी घातली, यम काढते. आता यम इकडे उघडला तर इथं खाली येणार यम, या ठिकाणी यम या पद्धत. या यम वर्ण पर्याय कट पद्धत वापरा. या यम वर्ण हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? पहिल्यामध्ये यम आकार आहे इथं, फक्त आणि फक्त दुसऱ्यामध्ये ते हा यम या ठिकाणी उलटा यम आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आहे का प्रश्न आकृतीतला? म्हणजे हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट होईल, उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. काय डोकं चालवायला लागलं रे? हा कुठेकर काय करावं लागलं? मग काय मार्क पडत नाही. चला पुढे. आकृती पहा. 2 त्रिकोण 1 चौकोन, त्या चौकोनाचा आकार पहा. हा चौकोनाचा आकार आहे का इथं? त्या ठिकाणी तो चौकोन आहे का? 2 एकच पाहिजे. या पद्धतीने चौकोन ज्या ठिकाणी ही बाजू समोरासमोर बाजू पॅरलल आहे, लांबी रुंदी सारखी आहे, म्हणजे लांबी इथे दोन्हीकडे सारखी तर रुंदी सारखी आहे का इथं? नाही. इथं नाही. इथं तो चौकोन आहे का? इथं चौकोन आहे पहा, इथे इथे आहे. निर्गुण असू शकतो या ठिकाणी पहा. इथं आपल्याला एकच पाहिजे. इथं किती झाले? 2 झाले. तुकडे 4 आहेत, हा पर्यंत कट होणार आहे. चला पुढे. त्या ठिकाणी पहा तुकडे पहा खाली, त्या ठिकाणी त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे आणि या ठिकाणी कोणते आकार आहे? कोणता आकार आहे? किती बाजू आहे त्याला? 6 बाजू. षटकोन आहे. ही षटकोन आकार आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये षटकोन आहे का? याच्यामध्ये षटकोन आहे का? याच्यामध्ये षटकोन आहे का? कुठेही षटकोन आहे, फक्त आणि फक्त या आकृतीमध्ये षटकोन आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला 35वा प्रश्न. 35वा प्रश्न. कापलेला पाकळी, या पाकळीच्या आकाराने कोणत्याही पर्याय कट होत नाही. आता अखंड सगळं तुकडा आहे आणि एक आयत आहे, चौरस आहे. हा चौरस पहा. या चौरसावर पहिल्यामध्ये आहे का तो चौरस? हा पर्याय कट. याच्यामध्ये आहे का चौरस? पुढे चौरस. चौरस आहे का? हा पर्याय कट. या चौरस आहे का? हा कट. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36. 36वा प्रश्न. 4 चौरस आहेत. हे 4 चौरस जशा तशी इतर ठेवले. तुकडे 4 आहेत, तुकडे 4 आहेत. तुकडे 1 2 3 4 5 6 चालेल का? नाही. इथं 1 2 3च आहे, चालेल का? नाही. इथं 4 म्हणले तरी पण जो आकार चौरसाचे आकार पाहिजे ते आहे का इथं? नाही. करायला पहिला आणि तिसरा. आता ही आकृती जोडून आपल्याला व्यवस्थित आकृती तयार झाली पाहिजे. या ठिकाणी तेच आकार आहे पण इथं आकृती व्यवस्थित तयार होते का? भौमितिक आकृती तयार झाली पाहिजे. ती होते पर्याय क्रमांक 3. उत्तरीय पर्याय क्रमांक 3. चला 37वा प्रश्न. लपलेली आकृती. त्या ठिकाणी या त्रिकोणाकडे लक्ष द्या.
रेषा, आडवी रेषा म्हणजे या पद्धतीत त्रिकोण पाहिजे आपल्याला. कोणत्या आकृतीमध्ये या पद्धतीचा त्रिकोण आहे पहा. इथं त्या पद्धतीचा त्रिकोण आहे का? इथे आहे, इथे आहे. या ठिकाणी उभी रेष आली, खाली आडवी रेष, या ठिकाणी त्रिकोण आणि उभी रेष आहे. इथं आहे का तो त्रिकोण? ज्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीत त्रिकोण आहे का? कुठे? कुठे नाही. या पद्धती इथं आहे का त्रिकोण? नाही. आता इथे पहा, इथे आहे तिरकी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, इथं उभी रेष. आता याच्यामध्ये अंतर पहा. इथे असणारी आकृती पहा, या ठिकाणी असणारी आकृती पहा. दोन्हीमध्ये फरक काय आहे? फरक काय आहे? 1 मध्ये आणि 4 मध्ये दोन्हीकडे त्रिकोण आहे. फरक काय आहे? या ठिकाणी पण त्याला उभी रेषित आहे. काय फरक आहे 1 आणि 4 मध्ये? ही लहान आकृती आहे आणि मोठी आकृती आहे आणि दोन्ही पॅरलल आहे. ते पॅरलल आहे, ती दोन्ही 4 वरच्या रेषा पॅरलल आहे. त्यामुळं उत्तर 1 आणि 4 दोन्ही नोंदवले तरी बरोबर आहे पाहिजे. उत्तर 4 दिलेलं आहे. थोडं कसं दिसलं याच्यामध्ये क्लिअर दिसतंय, आकृती आहे स्पष्ट, कुठे त्यामध्ये काय अडचण येत नाही. पण याची लांबी, ही लांबी इथे जास्त वाटते. या ठिकाणी त्या ठिकाणी ही लांबी कमी वाटते, या ठिकाणी जास्त वाटते, म्हणून तो पर्याय कट केलेला आहे. या ठिकाणी इथनं या 4च्या या गाठीपासून इथपर्यंतची लांबी ही जास्त आहे, म्हणून हा पर्याय कट केलेला आहे. चला प्रश्न क्रमांक 38. उभी रेष, आडवी रेष आणि तिरकी रेष. उभी पाठ, आडवी पाठ, तिरकी रेष आहे का? नाही. उभी रेष, आडवी रेष तर तिरकी रेष. या ठिकाणी उभी रेष, आडवी रेष तर तिरकी रेष क्रॉस केलेली पाहिजे. या ठिकाणी वरतीच आहे फक्त, या ठिकाणी क्रॉस केलेली नाही. या ठिकाणी उभी आहे, आडवी आहे, पण क्रॉस केलेली तिरकी रेषा नाही. या ठिकाणी आहे ती उलटी आहे. फिरवून जर नाही सापडली तर फिरवून आपण म्हणणार आहे. या ठिकाणी पहा, उभी रेष आहे, आडवी रेष आणि तिरकी क्रॉस मध्ये रेष आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. ए बोलते त्याचं काय बघून काढतोस का तू? त्याचं आडकेचं मग त्याच्या शेजारी बसलाय, काय वाटतंय का? तुम्ही शेजारी बसा की सरळ आडवं बसते. ये पुढं, ये पुढं त्याच्या शेजारी बस. हा परीक्षा चालली, काय चाललंय? काय पेपर चाललाय का? काय चाललंय तुमचं? हा या लाईन मध्ये कोण आहे? 7वी 8वी या लाईन मध्ये कोण आहे? कोण आहे? बस एक जण. बाकी जण उठा, सगळे 8वी उठा, शेजारी शेजारी बसा. म्हणजे जरा तुम्हाला पेपर सोडवल्यावर वाटेल आणि मला तुमचं हे केलं तर वाटेल. हे उठ, निबळ उठ, अलीकडे अलीकडं तिथं बस, अलीकडे तिच्या शेजारी बस. उठ, बैठे पुढे ये, गायकवाड त्या दोघांच्या मध्ये बस. ये पुढे जगदाळे, ये पुढे. मग दुसरं बसवायचं कळतं का तुम्हाला? बारकी बाळ आहे का तुम्ही? बारकी बाळ आहे का तुम्ही? सांगायला लागतं का? या लाईन मध्ये बसायचं जमल का तुम्हाला? उलटे उठ, जा खालच्या वर घ्या, खालच्या रूम मध्ये जा. उठ, तुला पेपर मिळालाय ना, जा खाली, जा खालच्या रूम मध्ये. नाही तुम्हाला बसायचं ना, उठ उठ, चल. इथं कोण आहे अजून जवळ जवळ? जा खाली, नाही तर मागा सर, चल मागा. ए मध्ये बसले का? चल मागा, चल मागा. का तू ही कोण आहे? इंद्रा का? इथं या, चल इथं पुढे आरुष, तुझ्या माग जागा करून दे तिला. हे जरा मागे एक काळ मागे सर. कुठं तू आला? इथंच. जागा बदलायचे काही कारण आहे का रे? तुम्हाला जागा बसवताना बसवल्या होत्या ना?
हे तुम्हाला तेच मी करत बसायचं का रोज? एक सोडून एक सोडून एक बसवली होती ना, 3च लाईनी फक्त करायच्या. 3 लाईनीमध्ये सगळे बसतात आणि मध्ये तुम्हाला 5वीची टाकायची होती. तर या लाईन मध्ये एक पुढे जरा ते उठ रे, तू उठ, हे पुढे कापशे पुढे जरा चल, पुढा हे जरा पुढा तर त्या मागे लावण बस, त्या मागा हे लाईनीत बस रे, हे कोण येऊ लाईन मध्ये बसा. तर इकडे बघ, सरळ बस, सरळ बस, सरळ बस. इथं कोण आहे? कुठे आहे? तर त्या माग एक सोडून बस तिथं, बस रे तिथं ना माग. तर एक सोडून तिथं बस. कोण आहे एक सोडून तिथं? गोरेच्या पुढं बस. 8वीचा कोण आहे? गोरेच्या पुढं बस. चल. तर त्या गोरेच्या मागे बसतात. त्या वेदांच्या पुढे बस. मला रोज तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का? मी या लाईन मध्ये बाकी मधले 5वीचे मध्ये बसा. कुणाचं सांगायला लागलं तर मी सरळ पेपर घेऊन आकडून देईल खाली. चला, या ठिकाणी या ठिकाणचा हा गोल, त्याला एक तिरकी रेषा पाहिजे. या ठिकाणच्या गोलाला तिरकी रेषा, हे सायकलचं चाक आहे किंवा हाताचं चाक असेल, कुठलं याचं माहित नाही आपल्याला. या ठिकाणी चाक आहे तर यामध्ये तिरकी रेषा आहे का? नाही, मी पर्याय करतो. या ठिकाणी पहा बरं, या ठिकाणी हे चाक, त्याला तिरकी रेषा आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या अँगलने जेवढी लांब पाहिजे तेवढी आहे का इथे तिरकी रेषा? नाही. इथे पायी जी जेवढ्या अँगलनी वाकलेली आहे तेवढ्या अँगलनी ही वाकलेली आहे का? नाही. त्या प्रदर्शनाकृती जर पाहिली तर या पद्धतीने. आणि इथं नाही चालणार. इथे पहा, इथं हाताची आहे पहा तिरकी रेषा, इथे आहे, इथे आहे. त्या ठिकाणी ही रेषा तर तो अँगल पाहिला तर तो जुळत नाही. इथे पाहिलं तर जेवढी लांब पाहिजे इतक्या लांब आहे का ही रेष पायामधली? पायामधली त्या रेषेची लांबी, रुंदी या गोष्टी बघितल्या. मग आता राहिले 2 आणि 3 मध्ये. 4 तर नंबर पर्याय कट होतो, 1 नंबर तर पाहिल्या लगेच कट होतो. चला, 2 आणि 3 मध्ये फरक पहा. 2 आणि 3 मधला फरक पाहणे व्यवस्थित. कोणत्याही उत्तर 2. 3 का नाही येणार? 2 नाही. इथे रेष आहे, ही एक रेष वेगळी, ही रेष काढून टाका, ही रेष पाहिजे. 2 आणि 3 मध्ये संदिग्धपणा आहे, पण यातला अँगल जो आहे ना तो अँगल आणि यातला अँगल पाहिला तर थोडासा फरक आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 40वा प्रश्न, 40 नंबर प्रश्न. या ठिकाणचा आकार मधमाशीच्या पोळ्याचा आहे. वरती जो आकार आहे तो आकार हा षटकोन पहा. या ठिकाणी खाली त्याच्यावरती हा आकार पाहिजे आहे का? इथं वरती नाही. इथे या षटकोनाच्या वरती आकार आहे का? नाही. या ठिकाणी या षटकोनाच्या वरती हा आकार आहे, इथे षटकोनाच्या वरती आकार आहे. पहिला दुसरा कट झाला. आता तिसरा चौथ्यामधला फरक पहा. या ठिकाणी खाली कापलेला एक तुकडा व्ही आकार आहे, या ठिकाणी व्ही आकार आहे, या ठिकाणी व्ही आकार आहे. त्याला पहा, मग इथे दोन्हीकडे पहा. इथला व्ही आकार नाहीये, खाली वरती आहे, इथं खाली आहे. तर उत्तर 3 1 का 4 येईल? 3 उत्तर. 4 का नाही येणार? ओके, म्हणून तर मी तुम्हाला विचारतो ना 4 का येणार नाही. तर याच्यामध्ये जो रंगवलेला थोडासा भाग दिसतो ना, हा रंगवलेला भाग तो इथं आहे. या ठिकाणी तो तसा भाग नाहीये, तर उत्तर पर्याय क्रमांक 3 दिले. चला पुढे प्रश्न क्रमांक 41 ते 50 त्यामध्ये गणित आहे. एक त्यामध्ये इथं ज्याला व्यवस्थित लाईनीत बसायचं नाही ना त्याने सरळ खाली जायचं. माझ्या डोळ्याच्या देखत करायचं नाही, काय सरळ खाली जायचं.
काय होते उभं राही नाही काय सुनीताने पेन 9 रुपये 50 पैशाला एक पेन्सिल 2 रुपये 50 पैशाला खरेदी केली तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? 5 पेन घेतला 9 रुपये 50 पैशाचा 9.5 रुपये 9 रुपये आणि पैसे 41 प्रश्न आणि 2 रुपये 50 पैशाची पेन्सिल घेतली एकूण किती खर्च झाले? 50 पैसे 50 पैसे 1 रुपया झाला. पैसे शून्य 5 रुपये 10 काय केले? 12 रुपये म्हणजे 12 रुपये खर्च केलेले आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 42. 42 हा प्रश्न. 8% दराने 7,500 रुपये उधार घेतले. 3 वर्षांनी त्याला भरावी लागणारी प्रौढी किती असेल किंवा किती पैसे परत भरावे लागतील? म्हणजे इथं नाही प्रश्नाचा अर्थ कळत तर 8% दराने 7,500 रुपये उधार घेतले तर 3 वर्षांनी किती भरावे लागतील? आता इथं पर्यटन केलं तरी तुम्हाला कळणार आहे की 8% दराने 7,500 रुपये तर 3 वर्षाचं मदत भागिले 100 मुद्दल आहे 8,000 रुपये. दर आहे दर किती आहे? 7,500 रुपये 8% दराने 7,500 8% दराने 3 वर्षाचं व्याज भागिले 100 2 शून्याला 2 शून्य गेले 75 8 75 दुने 150 इथे दुप्पट झाले 150 8पट करायची दुप्पटची चौपट 8 इथं 150 ची चौपट 600 600 गुणिले 3 2800 रुपये काय आलं? व्याज आलं. भरावे लागणार किती? ते 7,500 द्यावे लागतील नाही एकूण 7,500 अधिक 8,000 किती येणार आहे? 9,300 रुपये. तर हे क्रमांक 1 24 आणि 90 नावावरती लसावी किती? 24 आणि 90चा लसावी किती? तुमच्या इथे प्रश्न का बदललाय मला काही कळे ना. मी सकाळी प्रश्न टाकला तेव्हा मी पाहिला होता की 24 आणि 90 यांचा लसावी किती असा सरळ स्वरूप प्रश्न होता. 24 आणि 90 यांचा लसावी काय त्या मूळ अवयव पद्धतीनं 2 ने भागायला 2 बेचोक 8 2 10 पुन्हा 2 ते जात नाहीये 3 ने 3 चौक 12 3 1 3 3 15 पुन्हा या 2चा 4चा 15चा कॉमन फॅक्टर कोणता निघेल का? नाही याचे निघतील 2चे 2 गुणिले 2 5चे 3 गुणिले 5 कॉमन काय आहे? काहीच नाहीये. इथं जरी केलं 15 चौक 60 60 180 180 गुणे 360 हे कधी करायचं हे पण कळलं पाहिजे. जेव्हा या दोघांमध्ये कॉमन काहीच निघत नाही कधी सोडून तिथे त्यांना सगळे काढतोय आपण बाकीचं काही करत नाही. जेव्हा करायच्या वेळेस करतो आपण. चला पुढे 123 325 567 123 345 567 एका खाली एक मांडणी कळत आहे 1 3 5 7 2 4 6 8 3 5 7 9 काय ना रे 590 हा याच्या पुढल्या काढायचे अजून एक काढायचे मग याच्या पुढे अजून जावा 7 2 9 8 2 10 9 2 11 आहे का पर्यायामध्ये? नसेल तर मग याच्यात किती मिळवले? याच्यामध्ये 2 मिळवून 9 2 11 1 आले या 6 2 8 होतात या 8 2 मिळून 8 2 10 हातचा 1 11 1 आले 7 2 9 होतात 9 हातचा 1 10 म्हणजे हे उत्तर आहे का हे उत्तर आहे पहा कोणतं आहे? 9 10 11 आहे का 10 11 आहे? पर्याय लक्षात येतं 32च्या सर्व विभाजकाची बेरीज मायवे काय प्रश्न चुकले तरी तर पप्पाला माझ्याकडे घेऊन ये पप्पाला माझ्याकडे घेऊन ये 32च्या सर्व विभाजक 32चे विभाजक विचारले विभाजक कशाला म्हणतात? अवयव विचारलेत का? विभाजक म्हणजे या 32 संख्येला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो
मी एक जातो याला कसोट्या पाहिजे आणि कसोट्या पाठ करत बसण्याऐवजी या ठिकाणी फक्त आपण एका बाजूने काढत गेलो की दुसऱ्या बाजूने आपोआप तयार होतात 32च्या विभाजक. म्हणजे दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात ही संख्या लिहिली की तुम्हाला सगळे विभाजक मिळतात. प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो. 1 गुणिले 32 ही पहिली जोडी पुढून पहिला 32 एक विभाजक तर शेवटून पहिला 32 आहे. 2 ने भाग जातो का 32 ला जातो. 2 गुणिले किती होईल 2 गुणिले 32. पुढून दुसरा 2 आला तर शेवटून दुसरा 16 आला. 16च्या नंतर तर भागात बसायचं नाही. 3 ने जातो का 32 ला नाही. 4 ने 4 8 32 पुढून तिसरा 4 आला की मागून तिसरा 4 येतोय 8. 4 नंतर 5 ने जातो का 6 ने जातो का 7 ने जातो का 8 ने. मग 8 32 कोणाला यायचं का नाही. याचे विभाजक किती झाले कोणकोणते आहेत 1 2 4 8 16 32 किती झाले हे 1 2 3 4 5 6 किती विभाजक आहेत 6 विभाजक. आणि या विभाग 32च्या सर्व विभाजकांची बेरीज त्याची बेरीज करायची. इथं बेरीज करायची एककाची बेरीज 2 6 2 8 8 8 16 16 20 22 1 23 3 अठ्ठावीस 2 3 2 5 अर्थाने 6 किती येते 63. प्रश्न क्रमांक 46 5 4 2 8 3 2 या 2 ची स्थानिक किंमत किती 5,42,832 5,42,832 5,42,832 या संख्येतील 2 स्थानिक किंमत किती 2 ची स्थानिक किंमत काय तरी काय होणार आहे 2000. या 2 ची 2 बेरीज करायचं म्हटलं तर काय 2002. पर्याय बघा 2000 आहे का पर्याय आहे का पर्याय परत तिथं आता काही प्रश्न थोडस झाला पर्याय कट पद्धत वापरा ना. पर्याय कट आता हे बघा प्रश्न कधी तर मी तो तुम्हाला सांगितला नाही तरी तुम्ही ओळखला का नाही प्रश्न. याची 2 ची स्थानिक किंमत 2000 आणि 2002 आहे का पर्याय नाही. पर्याय कट पद्धत वापरले बेरीज करा म्हणलं तर 2002 बेरीज नाही आहे. यातला फरक 2002 ची स्थानिक किंमत 2000 या 2 ची 2 यातला फरक म्हणजे वजाबाकी 7 गेला 8 राहिली 7 ने गेला 9 राहिली 7 ने गेला 9 राहिली. उत्तर घेणार आहे 1998. करा नाही तुला करायचं खाली जा थांबलो का इथं लोक बसायचं सोडवायचा का पेपर सोडवायचा आहे का कच्चं काम करून सोडवणार आहे का नाही तर सरळ खाली झाली बोल थांबू नको सोल्युशन लावणारी आहे. करायचं असलं तर नीट शांतपणे कर कॅल्क्युलेशन करून 4230 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. काय रे हा सांग की दुसऱ्या 2 आणि त्यामध्ये 2 संख्या 2 9 दिला आणि 2 वजा 1 करायचं 1. ओके ओके मला काय हरकत नाही. हे पाच तुम्हाला कसं समजते ते मला जास्त महत्त्वाचं. सोडवणारा कसा सोडवतो याने कोणती पद्धत वापरली तुम्हाला माहिती आहे का. काही टीचर असतात ते ही वेगळ्या पद्धती शिकवतात विद्यार्थ्यांना. त्याने काय केली पद्धत पहा 2000 आणि 2 यांची वजाबाकी करायची. आता याने तो बोलला नाही तो त्याने काय केलं इथं 0 इथं काय केलं त्याने इथे 1 केला इथं 8चा घेतला इथं गेले तर काट मारून इथले पहा इथले सगळे सुट्टे करून घेतले त्याने यातले सगळे सुट्टे करून घेतले. सुट्टे करून घेतल्यानंतर 10 2 म्हणजे 2 मध्ये किती मिळवले 8. आता इथं इथे एक एक मांडायचे असते ही पद्धत आहे. खूप म्हणजे काय पहा शिक्षक काय चतुरस्थ असतात. हे वेगवेगळ्या पद्धती शिकवत असतात पुन्हा असे खूप थोडे असतात. आणि मग इथं 9 राहिले इथं मध्ये 9 राहिले 0 0 असले की 9 9 राहतात.
हे सांगायचं नसते एवढं. आणि इथे एक राहत. शिकवली होती. अरे हो की शिकवली होती, पण ते कसं असतं माहितीये का, की तेवढ्या वेळी एक वेळा शिकवली ती एकाच्या लक्षात राहिली ना, बाकीच्या लक्षात राहिली नाही. म्हणजे एक पद्धत असते, एकच उत्तर त्याच येणार असतं, फक्त त्याला वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीनं हे मुलांच्या पुढे ठेवत जायचं असतं. एखादा उचलतो ती पद्धत, एखादा वापरतो, तर दुसरी तिसरी अशा वेगवेगळ्या पद्धती वापरत जायचं. चला पुढे 4230 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. तर ते काय येतं, 4230 ही संख्या जवळच्या हजाराचं जर हे 4000 आहे, बाकीची राहिलेली संख्या पहा काय 3 अंकी आहे, 230 आहे. आपल्याला किती पाहिजे, 500 पेक्षा लहान आहे म्हणल्यानंतर आहे तेवढेच राहील 4000 आणि अंकामध्ये लिहितात 4000. पर्यायामध्ये हे पण असू शकतं. चला पुढे प्रश्न क्रमांक 8 का इतरांपैकी जोडमुळांची संख्या जोडलेली कोणती, जोडमूळ संख्या कोणती आहे पहा. आता पहा पर्याय पहा. पहिला पर्याय आहे 13 15, दुसरा पर्याय दिलेला आहे 8 9, तिसरा पर्याय दिलेला आहे 5 7, चौथा पर्याय दिलेला आहे 6 5. बनवताना थोडीशी गोंधळ झालेला आहे. आता पहा जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे पहिल्यांदा समजून. जोडमूळ हा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि सहमूळ हा वेगळा आहे. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये फरक 2चा असतो त्याला आणि त्याला फक्त जोडमूळ संख्या म्हणतात. याच्यामध्ये दोन्ही पण मूळ पाहिजे, त्यातला फरक 2 पाहिजे, ती होते 5 7. 2 3 जोडमूळ संख्या नाही, 3 5 आहे, 5 7 आहे, 11 13 आहे, 29 31 आहे, 69 71 73 आहे. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या. आता 13 आणि 15 याचा फॅक्टर कोणताही निघत नाही, त्याला त्यातली मूळ संख्या नाहीये 15, 13 आहे पण 15 नाहीये, मी याला सहमूळ संख्या म्हणतात. या दोघांचा कॉमन फॅक्टर फक्त एकच निघतो, एक ही संख्या फक्त. या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या एक, म्हणजे याचा मसावी एक असेल तर त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. यात 15 मूळ संख्या नाही, म्हणजे सहमूळ संख्या आहे, जोडमूळ संख्या नाही. पर्याय कट झाला का तर ही मूळ संख्या नाही, त्याच्यामध्ये 9 मूळ संख्या नाही, त्याच्यामध्ये 6 मूळ संख्या नाही, म्हणजे या जोडमूळ संख्या नाही. याच्यामध्ये 5 आणि 7 दोन्ही मूळ संख्या, त्याचा फरक 2चा म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. हे उत्तर पर्याय बदलायला घ्या. बाकीच्या या पहिला दुसरा आणि चौथा या सगळ्या संख्या सहमूळ आहेत. कसले आहे, सहमूळ. चला प्रश्न क्रमांक 49, 8 भागिले 8 49वा प्रश्न. 8 भागिले 8 अधिक 8 गुणिले 8 वजा 8. कोणती क्रिया अगोदर केली पाहिजे रे, बोला का, अगोदर भागाकार केला 8 भागिले 8 1 अधिक 8 गुणिले 8 वजा 8. कोणती क्रिया करायची, मी उद्याच्याला तुमच्या वर्गावरती आहे. उद्याच्याला दुपारी म्हणजे दिवसभरामध्ये तुमचे जे नवोदयचे पेपर आहे ना त्याचं सोल्युशन मी बघणार आहे, तुम्ही कसं सोडवता येते. उद्याच्याला सरळ करतो तुम्हाला. 8 गुणिले 8 64. अगोदरची 1 आहे
वजा इथे पुढे आणतो. आता बेरीज वजा टाकली ओळीनं पहिला बेरीज आहे बेरीज परत 64 65 वजा 8 केले 65 वजा 8 केले 57 वजा बाकी 80 केली तरी काही मला हरकत नाही. चला प्रश्न क्रमांक 50 प्रश्न क्रमांक 50 आणि कुठल्या भाषेतलं केले रे काय आहे प्रश्न 50वा कुठली भाषा घेतली रे तुला कसं येत आहे तुझ्या भाषा याच्यामध्ये चेंज केलंय काय करतो याच्यामध्ये टाइम मध्ये करतो गोंधळ कळत नाही तर मग टीचरांकडे जायचं एकदा झाल्यावर कळतं का नाही. तीसचे मूळ अवयव तुमच्याकडे आलाय का रे प्रश्न बरोबर. भाषेची निवड केली वेगळी स्वरा याची सोडवण्याची ती घ्यायची हिंदी भाषा तिच्या मोबाईल मध्ये पेपर दिला की तो हिंदी मध्ये ओपन व्हायचा त्याच्या सेटिंग मध्ये केलाय तो गोंधळ. तीसचे मूळ अवयव मूळ संख्येने फक्त बाहेर घालवायचा 2 ने जाईल बे कमी बे 5 10 2 ने जात नाहीये 3 ने 3 5 15 पुन्हा 5 ने 5 1 5 मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 5 हे चढत्या प्रमाणेच पाहिजे खाली वर आले तर ते जुळवून घ्यायचे. उत्तरीय पर्याय क्रमांक 4 1.0016 समान अपूर्णांक कोणता 1.0016 अरे याचे सगळे मराठी अंक आहेत तुमच्या पेपर मध्ये झाले तर मराठी अंक हा आणि याने भाषा चेंज केली. आता याचे याचं पूर्णांक करायचं हे 10 अंश छेदामध्ये करून घ्या. दशांश चिन्ह 1 2 3 4 संख्येच्या अगोदर आहे आई ही संख्या मांडून टाका दशांश चिन्ह 4 संख्येच्या अगोदर लिहिले 1000. आता याचं पूर्णांकामध्ये केलं तर 1000 ने भागलं 1000 1 1000 बाकी राहिली 1 होती 6 लिहिले 16 राहिली बाकी किती 16 छेद आहे तो 1000 त्याला संक्षिप्त देते. आता याला कशाने भाग जाईल 2 ने घालवता येत नाही 2 ने 4 ने पण जाईल 4 ने घालतो 4 चौक 16 4 गुणे 8 बाकी राहिली 2 2 वर 0 घेतले 4 25 वरचे 0 पुन्हा 2 ने भाग झालेला 2 दुने 4 2 1 के 2 2 दुने 4 2 पंचे काय येत आहे 1.2 अंश छेद 125 आहे का पर्यायामध्ये या ठिकाणी अगोदर संक्षिप्त करून जर केला असेल तर आपण जेव्हा भागाकार करतो दशांश 4 संख्येच्या अगोदर आहे 4 संख्येच्या येथे कुठले आपण ओके काही अंश देऊन टाका ते होणार आहे 1 2 3 4 0 एकावर 4 0 तर म्हटलं काहीतरी बोलतो इथं त्याचा अंशाधिक मध्ये केला तर पुन्हा इथं आपण आता केलं 10,000 1 10,000 10,000 16 मधनं 10,000 घालवले बाकी राहिले 16 छेदामध्ये राहिले 10,000. आता याला संक्षिप्त करून देऊ 4 ने घालवला 4 चौक 16 4 दुने 8 जर राहिली 2 अंश घेतली 4 25 वरचे 2 0 पुन्हा 4 ने घालवा 4 1 4 4 24 बाकी राहिली 1 1 वर 0 घेतली 10 4 दुने 8
10 8 गेले 2 राहिले 2 4 25 म्हणजे काय होते 1.1/625. तर प्रश्न क्रमांक 52. 1 तास बरोबर किती सेकंद? 1 तास बरोबर त्याची मिनिटं करा. 1 तास बरोबर 60 मिनिटे होतात. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. या ठिकाणी 60 सेकंद 60 मिनिटे 60 गुणिले 60 करावं लागेल. 1 0 2 0 मांडून टाका. 6 तर 3600 सेकंद होणार आहे. तर प्रश्न क्रमांक 53 नंबर प्रश्न. 72/1000 ही संख्या दशमान विचारली. हे दशमान 72/1000 72/53 प्रश्न. 10,000 आहे का? त्याच्यामध्ये 1000 दिसत आहे. 3 शून्य त्याच्या इथं. तुमच्या इथे 4 शून्य आहेत का? आहे. याला एक पलीकडे याचा टॅप खोलून टाकला पाहिजे. सेटिंग होत नाही का? 4 शून्य 4 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह दिलं पाहिजे. अंश आहे कसा मांडा? 1 2 3 4 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह वाचण्यासाठी 0. पर्याय क्रमांक. एका प्रवासाच्या प्रारंभी गाडीचा ऑडिओमीटर 457.4. वर्गाचा गृह प्रवासाच्या शेवटी ऑडिओमीटर 958.2. शेवटी दिसतोय 958.2. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा याच्यावरती मीटरचं बिल देत असतो 457.4. आपण जेव्हा गाडी घेऊन जातो प्रवासाला, भाड्याची गाडी केलेली असते, तेव्हा तिथं काय करतो? प्रवासाला निघण्याच्या अगोदर गाडीचा मीटर लिहून घेतो. प्रवास करून गाडी आली जागे आपल्या दारात, मग ती मीटर लिहितो आणि मग त्या मीटर मधला पहिला आकडा वजा केला की आपण किती किलोमीटर फिरलो ते. आणि मग ज्या दराने गाडी ठरवली तेवढे गुणिले करून तेवढी रक्कम त्याला दिली जाते गाडीवाला. तर इथं शेवटच्या याच्यामधला पहिला आकडा होता. 2 मधनं 4 जाते मनाचा अर्थ घ्या. 12तनं 8 4 गेले 8 राहिले. 8तनं 8 गेले 0. 5तनं 5 गेले 0. 9तनं 4 गेले 5. दशांश चिन्हाखाली दशांश. 500 किलोमीटर आणि 500 दशांश 8 किलोमीटर एवढी गाडी फिरलेली आहे. 21686 त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? 21686. 21687 अंक बरोबर इतका बघा नाही. त्याच्या टॅब मधला गोंधळ लक्षात आलाय आपल्या आता. 55 प्रश्न बरोबर. 55 आहे का? एकापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. 5 अंक 5 अंकी बनवायच्या अंकांचा उत्तरचा क्रम येईल आपली होते 8 7 6 2 1. उत्तर काय येणार आहे? 87,621. पुढे एका आयताकृती बँकेची व्यवस्था बघा. म्हणजे इथं पोहण्याच्या तलावाचं गणित आहे, पण मी सकाळी टाकताना मी पाहिलं होतं. याच्या गणित याच्यामध्ये काय प्रश्न आलाय बघा. कुणाच्या याच्यात प्रश्न आले व्यवस्थित वाचता का कोण? वाच रे. नऊ मीटर बाजू असलेला एक चौरसाकृती तलाव. 9 मीटर बाजू असणारा चौरसाकृती तलाव म्हणजे याची लांबी 9 आहे, उंची 9 आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ काय होणार आहे? 81 चौरस मीटर एवढं या पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ. आणि याने त्या जमिनीचा कितीला भाग व्यापलेला आहे? 1/3. 1/3 चा अर्थ काय होतो रे? 3 भागापैकी 1 भाग म्हणजे 81. 3 भाग बरोबर किती येते? 81 गुणिले 3. 3 1 3 3 8 243. हे काय आलं?
त्या जागेचं क्षेत्रफळ आलं आणि मग या ठिकाणी त्यांनी काय म्हणलेलं आहे, मग आयताकृती जी आहे जागा त्याची काय सांगितलेली आहे, रुंदीच्या तिप्पट लांबी आहे. मग आकृती काढायची, रुंदी x धरली तर लांबी होणार आहे 3x आणि याचा गुणाकार क्षेत्रफळ काय करतो, लांबी गुणिले रुंदी, लांबी 3x रुंदी x आणि याचं क्षेत्रफळ या एवढं होणार आहे, जे चौरसाभोवती कालावधी क्षेत्रफळ त्याची तिप्पट, याचं क्षेत्रफळ 81 पण 243 एवढं या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ. याचं गुणाकार करायचा 3 आणि x आणि x चा गुणाकार काय होतो, x वर्ग बरोबर 243. हे 3 गुणिले ते तिकडे पाठवा, भागिले होते x वर्ग बरोबर 243 भागिले 3, 243 ला 3 ने भागलं 3 8 24 3 1 3, x वर्ग बरोबर 81, x बरोबर 81 चा वर्गमूळ 9. म्हणजे या आयताची रुंदी किती आहे, 9. लांबी रुंदीचा तिप्पट 9 त्रिक 27. या आयताकृती तलावाची लांबी 27 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 57, 800 रुपयात खरेदी केलेली वस्तू चालू टी दृश्य 400 रुपये खर्च करू. काय वाचा रे, 800 रुपये खरेदी 400 रुपये खर्च करून दुरुस्तीसाठी 400 रुपये खर्च करून 9,450 रुपये विक्री केला, तर त्याचा नफा किंवा तोट्याची टक्केवारी काय? 8,400 रुपयाला खरेदी केलेला लांब द्या, आता नको काय करू, कोणाचा आहे माय कळायला पाहिजे ना की आपल्याला काय तर होतंय, असला गोंधळ होतोय. 8,000 रुपये खरेदी केलेला, मी 400 रुपये दुरुस्तीवर खर्च केले, म्हणजे खरेदीमध्ये येणार 8,400 रुपये एकूण त्याची कॉस्ट प्राइस झाली आणि हा विकलेला आहे 9,450 रुपये. याच्यामध्ये 9,450 विक्रीची किंमत आहे आणि याच्यामधून खरेदी वजा केली 8,400, तर आपल्याला उत्तर येणार तेवढा काय होणार आहे, नफा. आपल्याला शेकडा विचारलाय, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 8,400. इकडे 2 शून्य इकडे घालून इकडे घालतात, 21 चौक 84, 21 पाचा 5 आता इथे पहा, इथे 5 ने 4 ने जात नाही तिकडे, पुन्हा काय 10 पाचा 50 केले, 50 भागिले 4 केले, दशांश चिन्हामध्ये केले, 4 1 4 4 म्हणजे 8, मला जर तुम्ही त्याला 25, 12.5% एवढा नफा होणार आहे टक्क्यामध्ये. तर प्रश्न क्रमांक 58, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट असून त्यांची बेरीज 198 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? हा प्रश्न 2-3 वेळा आला, पण मी एकदा पहिल्यांदा तुम्हाला 2 पद्धतीने सांगितलं होतं. म्हणजे जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा त्या ठिकाणी जरा विचार करून सोडवायचे असतात. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. आता याच्यामध्ये प्रमाण दिलेले, गुणोत्तर दिलेले. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, जर तुम्ही दुसरी संख्या x मांडली तर पहिली 2x येईल. नंतर पुन्हा काय म्हणले, तिसरीच्या तिप्पट, पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट. कशाची तिप्पट आहे 2x, तर 2x/3 याची तिप्पट, याला 3 ने गुणलं की त्याची तिप्पट याला. आता या ठिकाणी अपूर्णांकामध्ये आले की तुमचा गोंधळ होतो, पुन्हा त्याची बेरीज करायची. या ठिकाणी काय करायचं, एका ठिकाणी दुप्पट आहे, एका ठिकाणी तिप्पट आहे, म्हणजे 2 चा 3 चा लसावी काढायचा. 2 चा 3 चा लसावी किती, 6 आहे. मग या ठिकाणी जी मोठी संख्या आहे ना ती मानायची. त्यापैकी ही मोठी संख्या मानायची, सगळ्यात मोठी कोणती आहे, पहिली संख्या, ती 6x मानते, मोठी संख्या 6x मानते. तर दुसरी संख्या काय म्हणले, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, कशी दुप्पट आहे 6x, 3x. दुसरी संख्या काय येणार आहे, 3x. नंतर काय म्हणले, पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे, कशी तिप्पट आहे 6,
दोन आहे. म्हणजे या ठिकाणी किती सोपे सुटसुटीत झालं. आपण ना घेत नाही काय. पण या पद्धतीने सोडवलं मी काही येणार नाही का? येणार नाही. फक्त तुम्हाला आता ते सोडवावं लागेल. मी या ठिकाणी जर अशा पद्धतीने समजून घेतलं इथं कुठलं ना मानावंच लागते. मानल्याशिवाय कुठलं सोडवता येत नाही. माणूस सोडवायचे म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे? ही पद्धत योग्य का ही पद्धत योग्य हे आपल्याला. आणि यांची बेरीज दिलेली आहे 198. याची बेरीज किती येते? 6 3 9 2 11 x बरोबर 198. x बरोबर 198 भागिले 11. 11 1 11 बाकी राहिले 8 8 वर 8 घेतला 28. 11 28 म्हणजे x ची किंमत 18. कोणत्या संख्येची नाही. आणि मग याच्यावरनं लहान संख्या काय? 2x. 18 ची दुप्पट 18 दुणे 36. मोठी x ची किंमत 18. 3x बरोबर 18 3 54. x बरोबर 18 6x बरोबर 18 88. मग आपल्याला यातनं विचारली कोणती? लहान संख्या विचारली, मधली संख्या विचारली, पहिली विचारली, तिसरी विचारली. कोणती विचारली आपल्याला? मोठी. मोठी कोणती येणार आहे? तुम्हाला आम्हाला असं सोडवायचंय. काय अर्थ? याची बेरीज करावी लागेल तुम्हाला. 2x अधिक 5 2x अधिक x अधिक 2x छेद 3 बरोबर 198. तर छेद काय नाही म्हणजे एक असतो. छेद सारखा करावा लागेल. छेद सारखा करायचा म्हटल्यानंतर याचा लसावी काढावा लागेल 3. याची तिप्पट करावी लागली. अंशाची तिप्पट 6x होईल. याची तिप्पट करावी लागली. अंशाची तिप्पट 3x होईल. आणि याची एक पट आहे. याची किंमत 2x बरोबर 198. हे भागिले 3 आहे ते तिकडे पाठवा. हे 6 3 9 2 11x बरोबर 198 गुणिले 3. x बरोबर 198 गुणिले 3 भागिले 11 करा. 11 1 11 काय राहिले 11 8 88 18 3 54. x आली. x म्हणजे कोणती किंमत मानली होती? दुसरी संख्या. x इथं दुसरी मानली म्हणजे दुसऱ्या किंमत इथं 54 आली. तो पहिली संख्या त्याची दुप्पट आहे. 54 ची दुप्पट 108 ही पहिली संख्या आहे. आणि तिसरी संख्या विचारली तर काय करावं लागेल? कशाची तिप्पट? 108 आहे. 108 भागिले 3 करावं लागेल. 108 भागिले 3 केलं उत्तर येणार आहे 36. ही तिसरी संख्या 36. हे अडचण येते. हे आपण समजून घेतलं काय अडचण आहे. तर पुन्हा जेव्हा येईल अशा पद्धतीचा प्रश्न तिथं लसावी काढायचा. यमच्या 36% बरोबर 648. प्रश्न क्रमांक 59. यमचा 36% बरोबर 648. यमचा 36% बरोबर 648. चा म्हणजे काय असतं रे? यम गुणिले 36 छेद 100 टक्के म्हणलं की छेद 100 बरोबर 648. यम बरोबर भागिले 100 तिकडे पाठवा गुणिले. आणि इकडे 36 यम ला गुणिले ते इकडे पाठवले भागिले. इथं भाग आणायला पाडा पाठवायचे. 18 गुणिले 36 18 3 54. 64 मध्ये 54 गेले 10 10 वर 8 घेतली 108 28 अष्टवर्षी. पुन्हा हे दोन गेला लागते 1 एक राहिला 38 आहे. 18 गुणिले 100 1800. या ठिकाणी येणारी संख्या आहे 1800. तर शेवटचा 60वा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणते 32च्या बरोबरीचे नाही? उत्तर काढायचे आपल्याला. त्याचं उत्तर 32 कुठं येत नाही असं विचारलेलं आहे. हे सगळे पर्याय वापरावे लागतील कारण प्रत्येकाचं उत्तर काढावं लागेल. 32 कुणाचं उत्तर येत नाही असं विचारलेलं आहे. पहिला आहे 18 वजा 64 भागिले 4. भागाकार करावं लागेल. 64 ला 4 ने भागलं 16 येईल. 48 मध्ये 16 गेले. 8 6 गेले 2. 4 नाही गेला 3 म्हणजे उत्तर 32 येते. दुसरा पर्याय घेतला
दुसरा पर्याय 28 अधिक 48 भागिले 16. 28 अधिक 48 भागिले 16. अगोदर भागाकार करा. 16 त्रिक 48 म्हणजे उत्तर काय येणार आहे 28 अधिक 3. 28 आणि 3 33. 32 1 नाही. तिसरा पर्याय आहे 4 गुणिले 5 अधिक 12. 4 गुणिले 5 अधिक 12. 4 अधिक 5 4 गुणिले 5 20. 20 अधिक 12 32. चौथा पर्याय आहे 64 भागिले 4 गुणिले 2. 64 भागिले 4 गुणिले 2. 64 ला 4 ने भागलं 16. 16 गुणिले 2 म्हणजे तो पर्याय क्रमांक 2 चं उत्तर येत नाही. चला उत्तर घ्या. करा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या 10 अंकांनी आपल्या वेगवेगळ्या संख्या तयार होतात. शून्याचा शोध एका भारतीय माणसाने लावला आहे. 25 ही 2 अंकी संख्या आहे. 25 ही 2 अंकी संख्या आहे. याच पद्धतीने 2 अंक वापरून वेगवेगळ्या 90 संख्या तयार करता येतात. वरीलपैकी 3 अंक वापरून 2 अंकी संख्येपेक्षा मोठ्या संख्या तयार करता येतात. अशा पद्धतीने 4 अंकी 5 अंकी अशा अनेक संख्या तयार करता येतात. ठराविक पद्धतीने मांडता यायला लागतात. ठराविक अंकांनी लहान मोठ्या अनेक संख्या लिहिता यायला लागल्यामुळे आपली खूपच सोय झाली. पूर्वीच्या काळी हे जेव्हा अंक नव्हते तेव्हा रोमन पद्धतीमध्ये अंक लिहिले जात होते. रोमन पद्धतीमध्ये शून्य नव्हता त्यामुळे त्या ठिकाणी संख्या लिहिताना खूप अडचणी. भारतीय आर्यभट्ट शून्याचा शोध लागला आणि त्याच्यावरती मग गणित संख्या तयार झाला. शून्याचा शोध कुणी लावला माणसाने. कुणी लावला भारतीय माणसाने. 2 अंक वापरून वेगवेगळ्या टिंब संख्या तयार होतात. किती संख्या 2 अंकी संख्या. 1 पासून 100 पर्यंत बघितलं 2 अंकी संख्या 90 आहे. 1 पासून लाखापर्यंत बघितलं तर 2 अंकी संख्या 90च आहे. 25 ही संख्या कसली आहे जमा करणे म्हणजे. हा प्रश्न मला वाटतं या उत्तरामधला नाही ना पाहिल्याच्यामध्ये या उत्तरामधला नाही. हा बाहेरचा प्रश्न आला. ते पैसे याच्यामधला होता बघा उत्तरा होता त्याच्यामधला आला. जमा करणे म्हणजे वाचवणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कुठल्याच उत्तरामधला तो इकडे आला. चला पुढे पासून उत्तरात आलेली योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी करू. लहान मोठे विरुद्धार्थी. तर आपण ऊन वारा पाऊस व थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो. त्यामुळे कपड्यामुळे आपण नीट नेटके दिसतो. बघा जर विचार करा बरं कपडे अंगावर कोणी घातले नाही कसे दिसतील. हा बघा विचार करा फक्त नुसता डोळ्यापुढं. आपल्या अवतीभोवती सगळीकडे विदाउट कपड्याचे सगळे काय अवस्था होती. आपल्या कपड्याची काळजी आपणच घ्यायला हवी. नाहीतर आमचे काय काय जण आहेत बाबा कपडे एकदा घातले की मळच तर बदलायचे नाही. हा हे व्यवस्थित आपले कपडे धुळीने न मळून द्यायला हवे. खेळताना आम्ही लोळतो जमिनीवर. खेळताना ओढा ताणून कपडे फाटणार नाही हे बघायला हवे. उसवलेले कपडे वेळेत शिवायला हवे. थोडंसं लगेच उसवलेलं शिवलं तर बरे नाही तर त्यात भूषणासारखा बोट घालून टारा टारा याचा उपयोग नाही. म्हणजे ते कपडे शिवले फाटले उसवले ना आता शिवलेच म्हणल्यावर फाटणार. शिवले फाटलेले लगेच शिवले पाहिजे. हे काळजी घेणं गरजेचं आहे. हे तर आपल्याला कळत नसेल तर काय उपयोग नाहीये. तर त्या ठिकाणी तर कपडे बटन तुटल्यास ते लावायला हवे. नाही तर आम्ही बटन तुटलं की तिथं काय काय आवाज काय करत स्टॅपलर पिना मारतात. हा पिन लावतात स्टॅपलरच्या पिना लावतात. का बटन लावायला काय वेळ लागतो. आणि काय 5वीच्या पोराला बटन लावायला येत नाही का शिवप्रसाद. बटन शिवायला येतं का जेवायला येतं का जेवायला वाटते का बटन शिवायला येत नाही सांगतोय.
शिवायला काय दोरा घ्यायचा, हे खाली गाठ मारून इकडून घालायचा, तिकडून घालायचा, तिकडून घालायचा, इकडून घालायचा. काय मोठं डोकं चालवायचं. कपडे ठेवताना मी गाड्या घालून ठेवायला हवे, तसे फेकून देऊ चालणार नाही. तसे फेकले तर ते चुरगळणार आहे. कुणाचे चुरगळणार आहे? तुमचे. घालणारे तुम्ही चुरगळलेले. पा बरं इस्त्री केलेले कपडे बघा, चुरगळलेले घातलेले बघा, कुठला धड दिसतो? नाही, चुरगळलेला गाडीत दिसतो. हा, आपण कपड्यात आपण नीटनेटके दिसत नाही. चुरगळलेले कपडे लवकर फाटतात. कपडे त्या ठिकाणी ठेवले आपल्याला ते सहज घेता येतात, शोधावे लागत नाही. तेव्हा आपले कपडे जपा. आपण ऊन, वारा, पाऊस व थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी कपडे घालतो. काय प्रश्न आहे? आपण ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून शरीराचे टिंबटिंब करण्यासाठी कपडे घालतो. रक्षण. क्रमांक 2, वाराचा समानार्थी नसलेला शब्द. अनिल, समीर, मारुत, प्रहर. प्रहर म्हणजे तास आहे. मारुत, समीर, अनिल वाऱ्याचे समानार्थी शब्द आहे. पुढा चुरगळलेले कपडे लवकर फाटतात, कारण ते कडे पुढे पडलेले तसे त्याच्या फाटतात. पुढा कपडे एका ठिकाणी ठेवल्यास आपल्याला सहज सापडतात, सहज घेता येतात. नाहीतर शाळेत दप्तर आता कोपऱ्यात टाकून दिलं, उद्या त्याला शाळेत जाताना माझी वही कुठे, माझा पेन कुठे, असं नाही. वर्षाचा उतारात आलेला समानार्थी शब्द. चला तिसरा उतारा, जमिनीवरून जाणारे. बस हे प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन आहे. ट्रक हे जमिनी मालाच्या वाहतुकीचे मोठे साधन आहे. आगगाडी सुद्धा जमिनीवरून प्रवास करते. आगगाडीसाठी जमिनीवर रूळ बसवावे लागतात. 50-60 बस गाड्या जेवढे प्रवासी नेऊ शकतील तेवढे प्रवासी एकच आगगाडी नेऊ शकते. तसेच मालाच्या बाबतीत आहे, 50-60 ट्रक जेवढा माल नेतात तेवढाच माल एकच आगगाडी वाहू शकते. आगगाडीच्या मार्गावर इतर कोणतेही वाहन येत नसल्यामुळे आगगाडी वेगाने जाऊ शकते. पूर्वी आगगाड्या दगडी, कोळसे इंधन म्हणून वापरत असत, त्यामुळे आगगाडीच्या मार्गावर धूळ दूर असेल. आता डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या आगगाड्या भरपूर प्रवासी माल यांची झटपट वाहतूक करतात. प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन. याच्यामध्ये पर्यायकडे वापरायचं. या सगळ्यात मोठं पण जास्त बसली बस. बसपेक्षा आगगाडी मोठं असतं. जमिनीवर मालाच्या वाहतुकीचे साधन. जमिनीवरील मालाच्या वाहतुकीचे साधन ट्रक पण आहे. आता बस मधनं माल, कार मधनं माल नेतो का? नाही, ट्रक मधनच माल नेतो. तुमच्याबरोबर एखादी दुसरी बॅग असली त्याला माल म्हणता येतो का? माल कशाला म्हणतात? धातूची साखर येते, तो तुमच्या कार मधनं नेता येईल का? नाही. पूर्वी आगगाड्यात दगडी कोळसे वापरायचे. काय म्हणून वापरायचे? पुढा 74 प्रश्न, 50-60 ट्रक जेवढा माल येतात तेवढाच माल एकच उतार्यात आलेला पथ समानार्थी शब्द. रस्ता, मार्ग. पुढा उतारा, तुळस ही झुडूप आहे. तुळस घरोघरी लावली जाते. तुळशीला आपल्या संस्कृत पूज्य मानले आहे. तुळस अनेक बाबतीत उपयोगी आहे. तुळस परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी मदत करते. काही विद्यालयांमध्ये भरपूर प्रमाणात तुळशीची रोपे लावलेली असतात. अशा ठिकाणी लोक फिरतात व काही येत असतात, त्यामुळे शुद्ध हवेचा शरीराला पुरवठा होतो. आपल्या शरीराला प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाला तर आपण अधिक हवेने बनतो. त्यामुळे प्रत्येकाने काही वेळ तुळशीच्या रोपाच्या आसपास घालावा असे म्हटले जाते. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाला दारामध्ये तुळस असते. आपली मम्मी त्या तुळशीला फेऱ्या मारते, म्हणजे तुळशीच्या सानिध्यात राहते, त्यामुळे तिला भरपूर प्राणवायू मिळेल. आपण त्या तुळशीच्या भोवतीने कधी जात नाही. किमान पदर, मम्मीचा पदर धरून तरी फेऱ्या मारा, ज्यामुळे त्या तुळशीला फेऱ्या मारल्यामुळे तुम्हाला जास्त प्राणवायू मिळेल. चला, प्राणवायू म्हणजे तुळशीला आपल्या संस्कृती मानले आहे, पवित्र मानले आहे, पूज्य मानलेले आहे. पुढा काही उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात रोपे लावलेली असतात. आणि कोणही काय नाही,
बाग बगीचे आधारे उतारा आलेला शब्द तुळस परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी मदत करते. बाग बगीचे आधारे उतारात आलेला शब्द उद्यान. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या त्याला भेटू आपण याच वेळेस पुढील पेपर घेऊ. ओके, धन्यवाद.